जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा संदेश सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण 9 ते 20 जुलै या कालावधीत पारंपरिक ज्योतिषानुसार संयम, विवेक आणि सावधगिरी यांना विशेष महत्त्व दिले जाते. या दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे लोकांची खरी ओळख तुम्हाला हळूहळू समजू लागेल. प्रत्येकजण तुमच्या हिताचा विचार करतोच असे नसते. काही लोक गोड बोलून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू शकतात, तर काही लोक तुमच्या प्रगतीमुळे मनात मत्सर बाळगू शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विशेषतः तुमच्या वैयक्तिक गोष्टी, आर्थिक योजना आणि भविष्यातील निर्णय प्रत्येकासमोर उघड करू नका. या काळात 2 प्रकारच्या व्यक्तींपासून विशेष सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. पहिली म्हणजे गोड बोलून सतत तुमच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती, आणि दुसरी म्हणजे तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊन चुकीचे मार्गदर्शन करणारी व्यक्ती. अशा लोकांचे शब्द सुरुवातीला योग्य वाटू शकतात, परंतु प्रत्येक सल्ला स्वीकारण्यापूर्वी स्वतःचा विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी असो, व्यवसायात असो किंवा नातेसंबंधामध्ये असो, प्रत्येक गोष्टीची खात्री करूनच पुढे जा. कारण छोटासा निष्काळजीपणा पुढे मोठी अडचण निर्माण करू शकतो. मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण श्रद्धा, संयम आणि स्वामी समर्थांवरील विश्वास तुमच्यासाठी मानसिक बळ ठरू शकतो. या दिवसांमध्ये शांत राहून केलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतात. वडीलधाऱ्यांचा सल्ला आदराने ऐका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही अफवा किंवा ऐकीव गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतो. योग्य वेळी सत्य स्पष्ट होईल आणि तुमच्यासाठी कोण खऱ्या अर्थाने शुभेच्छुक आहे हे देखील समोर येईल. त्यामुळे सकारात्मक विचार कायम ठेवा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. कारण संयमाने घेतलेले निर्णयच पुढील यशाचा मजबूत पाया ठरतात. मित्रांनो, 9 ते 20 जुलै हा काळ सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या निर्णयांची आणि नातेसंबंधाची नव्याने पडताळणी करण्याची संधी देणारा ठरू शकतो. पारंपरिक ज्योतिषानुसार या दिवसांमध्ये प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे आणि संयमाने पाहणे अधिक लाभदायक मानले जाते. काही व्यक्ती तुमच्याशी अत्यंत जवळीक दाखवतील, परंतु प्रत्येक जवळ येणारी व्यक्ती तुमच्या हिताचीच असेल असे समजू नका. कोणाच्याही शब्दांवर किंवा आश्वासनांवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या. कारण माणसाचे खरे स्वरूप त्याच्या वागण्यातूनच दिसून येते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे भावनेपेक्षा विवेकाला अधिक महत्त्व द्या. आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्या. कोणालाही विचार न करता पैसे देणे, मोठी गुंतवणूक करणे किंवा कोणाच्या सांगण्यावरून व्यवहार करणे टाळायचे आहे. कारण प्रत्येक सल्ला तुमच्या हिताचाच असेल असे नाही. कौटुंबिक वातावरणातही काही छोट्या गैरसमजांना मोठे रूप येऊ शकते. म्हणून रागाच्या भरात बोललेले शब्द टाळा. शांत संवाद अनेक प्रश्न सहज सोडवू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची प्रक्रिया सुरू असली तरी संयमाची परीक्षा होऊ शकते. त्यामुळे अधीर होऊ नका. काही जुनी अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होईल. तसेच नवीन संधी देखील मिळू शकतात, परंतु त्या स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घ्या आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण यांचा आधार घ्या. स्वामी समर्थांवरील श्रद्धा तुमच्या मनाला स्थैर्य देईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बळही देईल. या काळात तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून योग्य अंतर राखायचे याची जाणीव होऊ शकते.
त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा नकारात्मक बोलण्यामुळे विचलित होऊ नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस सकारात्मक विचारांनी सुरू करा. कारण विवेकाने आणि संयमाने पुढे जाणाऱ्या व्यक्तीला यशाचा मार्ग नक्कीच सापडतो आणि स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडथळा हळूहळू दूर होण्याची आशा अधिक दृढ होत जाते. मित्रांनो, सिंह राशीसाठी 9 ते 20 जुलै हा काळ पारंपरिक ज्योतिषाच्या दृष्टीने संयम, विवेक आणि योग्य निर्णय यांना महत्त्व देणारा मानला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबद्दल घाईघाईने मत बनवू नका. तसेच कोणाच्याही बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतःच्या अनुभवावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण करत राहा. कारण श्रद्धा मनाला धैर्य देते आणि योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देते. प्रत्येक अडचण ही आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी येते. त्यामुळे नकारात्मक विचार दूर ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला. मित्रांनो, 9 ते 20 जुलै या कालावधीत सिंह राशीच्या व्यक्तींसाठी पारंपरिक ज्योतिषानुसार सावधगिरी, संयम आणि योग्य निर्णय यांना विशेष महत्त्व दिले जाते. प्रिय सिंह राशीच्या व्यक्तींनो, 9 ते 20 जुलै हा काळ तुमच्यासाठी जागरूकतेचा आणि संयमाचा आहे. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती ही तचंतक आहे असं नसतं. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती ही तचंतक नसते आणि प्रत्येक सल्ला तुमच्या भल्यासाठीच असेल असंही नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करा. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. कारण या काळात घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढे मोठी अडचण निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, देव प्रत्येक संकटापूर्वी काही ना काही संकेत नक्की देत असतो. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. शांत मनाने विचार करा, योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही संकटावर सहज मात करू शकता. मित्रांनो, जर तुम्हीही सिंह राशीचे असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. ही माहिती तुमच्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित हीच माहिती एखाद्याला योग्य वेळी सावध करून मोठ्या संकटापासून वाचवू शकते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन राशीविषयी सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.